सुप्रिनाचे फुलं याच्यावर मी व्हिडिओ बनवला आहे, पण यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. कारण याला इतकी फुलं येतात ना, फुलं तर जास्त येतात आणि फुलं हे 1-1.5 महिना झाडावर सुद्धा राहतात. कारण हे सुकलेले फुलंसुद्धा असे सुकल्यासारखे वाटत नाही. आणि हे जर सुकलेले फुलं असे मातीमध्ये आपण जरी टाकले ना, तरी नवीन इतके रोपे येतात की लावता लावता मी थकेल कदाचित. तुम्हाला दाखवते आता किती रोपे आपल्याकडे निघाले ते पण दाखवते आणि हे झाडं लावते. हे उन्हाळ्याच्या पहिलेच लावलेली होती. पहिले झाडं गेलेले होते येऊन, तर मग मी उन्हाळ्याच्या पहिले लावले होते. त्याच्यामुळे उन्हाळाभरसुद्धा हे व्यवस्थित राहिले. त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं. माझ्याकडे अजून भरपूर बी मी जमा करून ठेवलेलं आहे आणि परत आता जमा होईलच. बाकी लावले तरी बघा निघतच निघत आहे. या टोपल्यामध्ये भरपूर लावलेली होती, पण परत तेवढ्याच प्रमाणात निघत आहे. फ्लॉवर पॉटमध्ये सजवायला सुद्धा खूप सुंदर दिसते, कारण हे सुकत नाही. याचं हे कारण आहे, पूजेला किंवा आता हे डोक्यामध्ये लावायला बघा किती सुंदर दिसणार आहे. असे हे सुंदर फुलं आहे ना, मला खूप जास्त आवडले आणि आले हे. मला असं वाटतं यावर्षी बी टाकण्याचं मला कामच पडणार नाही. असे सुंदर फुलांनी माझी बाग सजलेली जाईल. संपणारीच आहे. गुच्छेचे गुच्छे सगळीकडे निघालेले आहे एकदमच. कारण याचे कुंडही कमी पडू शकते, इतके झाडं याचे तयार झालेले आहे माझ्याकडे. ते दाखवते तुम्हाला. बघा आता इथे फुलं पडली किंवा टाकली तरी पण बघा इथे भरपूर असे गुच्छामध्ये रोपे तयार झालेले आहे. हे रोपे बघा इथे लावलेले आहे. तिला नक्कीच आपण बघा हे काही दिवसापूर्वी मी कटिंग पण लावून बघितली याची. बघा एक हे आहे आणि एक हे आहे. असे 3-4 झाडं उन्हाळ्यात सुद्धा हे वाचून राहिले. म्हणून हे रोपे आहे ना, कितीही लावले तरी कमीच पडेल. कुंड्या आणि जागा इतके रोपे निघाले, पण तरी हे रोपे मला कोणत्या ना कोणत्या यात लावायला जागा करावंच लागेल, कारण याची आवड फार आहे. बघा किती निघाले. धन्यवाद सर्वांचे.